इयत्ता 12वी विषय मराठी साहित्य प्रकार यामधील पाठ दुसरा आहे गढी. या पाठाचा स्वाध्याय कृती. तर यामधील पहिला असा प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा. एक गावाचं भरभरून कौतुक पाहणारी वान नदी. दोन लहानुलं गावाच्या भोवताला झालर असलेला पर्वत सातपुडा पर्वत. तीन बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे पाटील. चार गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे उचापती माणसं. आ खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा. एक बापू गुरुजी आणि परबतराव. परबतराव हे बापू गुरुजींचे वडील. दोन बापू गुरुजी आणि संपत्ती. संपत्ती हा बापू गुरुजींचा मानलेला मुलगा. तीन लक्ष्मी आणि बापू गुरुजी. लक्ष्मी ही बापू गुरुजींची पत्नी. चार बापू गुरुजी आणि पाटील. पाटील हे बापू गुरुजींना मुलाप्रमाणे मानणारे. प्रश्न दुसरा आहे कृती करा. एक गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी. उत्तर शाळा, बोर्डिंग, तालीमखाना, वाचनालय. दोन बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्य. गावावर नितांत प्रेम असलेले, गावाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असलेले, अपूर्णपणे निस्वार्थी, स्वतःच्या मर्यादांची जाणीव असलेले. प्रश्न तिसरा खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. एक धान्याचा पूर. उत्तर आहे याचं भरपूर धान्य उत्पन्न होणे, मोठ्या प्रमाणात पीक येणे. दोन माणसानं पहिले पाणी पावावं आणि मग पोवावं. माणसाने आधी स्वतः सक्षम किंवा तयार व्हावे, मगच पुढचे पाऊल उचलावे. तीन पाखरानं पहिले पक पारखावं आणि मग उडावं. कोणतेही काम करण्यापूर्वी आपली कुवत पाहावी. चार मले पा आणि फुलवा. माझी स्तुती करा, मला मान द्या, म्हणजे स्वतःचे कौतुक करून घेण्याची अपेक्षा. वैदर्भी बोलीत वापरलेल्या खालील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या. यासाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा. एक मन तिळकिळ दुखणे. उत्तर आहे याचं मन खूप दुखणे किंवा मनाला फार वेदना होणे. दोन ठाण मांडून उभी राहण. ठामपणे उभे राहणे किंवा डगमगून न जाता ठामपणे राहणे. खालील म्हणीचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. एक हाळ्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात. उत्तर आहे छोट्या अडचणींनी किंवा त्रासांनी माणूस हार मानत नाही, त्यातून तो निभावून जातो. दोन गायचे शिंग गायले भारी नसतात. आपल्याच गोष्टी किंवा जबाबदाऱ्या आपल्याला ओझं वाटत नाहीत. तीन चाल वैरे पोरा अन वैरे ढोरा. लोक विचार न करता इतरांच्या मागे जातात, स्वतःचा विचार न करता अंधानुकरण करतात. प्रश्न चौथा आहे कारणे लिहा. गावातला जो तो आनंदात होता कारण त्या गावाला साजरं गाव म्हणून मान मिळाला होता. शिक्षण आटोपल्यावर बापूंना गावाची ओढ लागली कारण त्यांना गावाबद्दल प्रेम आणि कळकळ होती व गावचा विकास करायचा होता. गावाले गडी खचण्याची वाट पाहत होते कारण गडी खचल्यावर मिळणारी पांढरी माती त्यांना उपयोगी पडत होती. प्रश्न पाचवा थोडक्यात उत्तरे लिहा. पाखरानं पहिले पक पाखरावं आणि मग उडावं असे बापू गुरुजी का म्हणत असतील ते स्पष्ट करा. उत्तर बापू गुरुजी या म्हणीतून जीवनाचा महत्त्वाचा धडा देतात. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी माणसाने स्वतःची क्षमता, ज्ञान आणि तयारी यांचा नीट विचार करावा. जसे पक्षी उडण्यापूर्वी आपले पंख सक्षम आहेत का ते तपासतो, तसेच माणसाने ही परिस्थिती समजून घेऊन योग्य तयारी केल्यावरच पुढे जावे. घाईघाईने किंवा विचार न करता घेतलेले निर्णय अपयशाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे यश मिळवण्यासाठी संयम, आत्मपरीक्षण आणि योग्य नियोजन आवश्यक आहे, हा संदेश गुरुजी देतात. बोर्डिंगमधला संपत्ती नावाचा मुलगा
गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: संपत्तीच्या मृत्यूने बापू गुरुजींच्या मनावर मोठा आघात झाला. त्यांनी संपत्तीवर स्वतःच्या मुलासारखे प्रेम केले होते. त्याला योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत याची त्यांना खूप खंत वाटत होती. मी त्याला वाचवू शकलो नाही, ही भावना त्यांच्या मनावर खोलवर घर करून राहिली. त्यामुळे ते मनाने खूप खचले आणि दुःखी झाले. या घटनेमुळेच त्यांनी गावात दवाखाना उभारण्याचा निश्चय केला. संपत्तीच्या आठवणींनी त्यांचे मन वारंवार हिलावून जात होते. गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा. उत्तर: गुरुजींच्या मुलाच्या मृत्यूने बोर्डिंगातील सर्व मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी गुरुजींना खूप मान दिला आणि त्यांच्यावर प्रेम केले होते. त्यामुळे त्यांच्या दुःखात तेही सहभागी झाले. त्या दिवशी बोर्डिंगात कोणीही जेवले नाही. सर्वत्र शांतता पसरली होती. मुले घाबरलेली आणि हळवी झाली होती. काही मुले एकमेकांना धरून रडत होती. वातावरण अत्यंत गंभीर आणि उदास झाले होते. गुरुजींच्या वेदनेची जाणीव प्रत्येक मुलाला झाली होती. प्रश्न 6वा स्वमत. बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: बोर्डिंगातील विद्यार्थी बापू गुरुजींना केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर वडिलांसारखे मानत होते. त्यांनी विद्यार्थ्यांची खूप काळजी घेतली, त्यांना मार्गदर्शन केले आणि प्रेमाने घडवले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आणि आपुलकी होती. शिकून गेलेली मुलेही त्यांना विसरत नसत. वेळोवेळी भेटायला येत आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेत. गुरुजींनी दिलेल्या शिक्षणामुळेच ते आयुष्यात पुढे गेले ही जाणीव त्यांना होती. म्हणूनच त्यांचे गुरुजींवर मनापासून प्रेम आणि कृतज्ञता होती. गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर: गावातील उचापती करणारे लोक समाजासाठी घातक ठरतात. ते चांगल्या कामांना अडथळा आणतात, लोकांच्या मनात गैरसमज पसरवतात आणि विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. अशा लोकांना स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे ते गावाच्या भल्याचा विचार करत नाहीत. त्यांच्या वागण्यामुळे चांगल्या योजना अपूर्ण राहतात आणि गावाची प्रगती थांबते. माझ्या मते अशा लोकांनी आपली वृत्ती बदलून समाजहिताचा विचार करायला हवा. प्रत्येकाने एकत्र येऊन सहकार्य केल्यासच गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. उचापती करणाऱ्या लोकांनी नकारात्मकतेऐवजी सकारात्मकतेकडे वळणे आवश्यक आहे. वान नदीला कधीमधी येणारा पूर आता पट्टावरल्या आकड्या आला होता. यातून तुम्हाला समजणारा अर्थ स्पष्ट करा. उत्तर: या वाक्यातून मोठा प्रतिकात्मक अर्थ व्यक्त होतो. पूर्वी वान नदीला मोठा पूर येत असे, म्हणजेच नदी भरभराटीची आणि शक्तिशाली होती. पण आता तोच पूर लहानशा आकळीत येऊ लागला आहे. याचा अर्थ नदीची ताकद कमी झाली आहे. यामधून गावाच्या स्थितीचेही चित्र दिसते. पूर्वी गाव समृद्ध, मजबूत आणि प्रगत होते, पण कालांतराने ते दुर्बल आणि मागास झाले. गावातील लोकांची मानसिकता, विकासाबद्दलचा उदासीनता आणि चुकीचे निर्णय यामुळे ही अधोगती झाली आहे. त्यामुळे या वाक्यातून गावाच्या पूर्वीच्या वैभवापासून आजच्या अधपतनापर्यंतचा प्रवास सूचित होतो. प्रश्न 7वा आहे अभिव्यक्ती. गडी, वानदी आणि वटवृक्ष या 3 प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशा प्रकारे घडवले आहे ते उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. उत्तर: या कथेत लेखकाने प्रतीकांचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. गडी हे गावाच्या बळकटीचे प्रतीक आहे. सुरुवातीला गडी भक्कम उभी दिसते, पण नंतर ती हळूहळू खचते. यावरून गावाची अधोगती दाखवली आहे. वान नदी ही गावाच्या जीवन प्रवाहाचे प्रतीक आहे. पूर्वी ती भरभरून वाहत होती, पण नंतर तिचा प्रवाह कमी होतो. यावरून गावाची समृद्धी कमी होत असल्याचे सूचित होते. वटवृक्ष हा आधार आणि वाळ यांचे प्रतीक आहे. सुरुवातीला तो हिरवा आणि वाढणारा दिसतो, पण नंतर तो कोमेजतो. यावरून गावातील ऊर्जा आणि उत्साह कमी झाल्याचे दिसते. अशा प्रकारे या तिन्ही प्रतीकातून गावातील स्थित्यंतर स्पष्ट होते.
आ. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. उत्तर. गडी हे शीर्षक कथेस अत्यंत समर्पक आहे. गडी ही गावाच्या सामर्थ्याचे, स्थैर्याचे आणि वैभवाचे प्रतीक आहे. कथेच्या सुरुवातीला गडी मजबूत आणि भक्कम दिसते, पण कालांतराने ती खचत जाते. याचप्रमाणे गावाची ही स्थिती बदलत जाते. पूर्वीचे वैभव कमी होऊन अधोगती सुरू होते. त्यामुळे गडीच्या अवस्थेतून गावाची अवस्था स्पष्ट होते. म्हणूनच गडी हे शीर्षक केवळ एका वास्तूचे नसून संपूर्ण कथेचा आशय व्यक्त करणारे आहे. त्यामुळे हे शीर्षक पूर्णपणे योग्य आणि समर्पक आहे. ई. या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण लिहा. उत्तर. या कथेतील वैदर्भी बोली अतिशय वेगळी आणि प्रभावी वाटते. शब्दांचे उच्चार, वाक्यरचना आणि शैली सामान्य मराठीपेक्षा भिन्न आहेत. उदाहरण होतं, नाही, पळलं, आण, काळजी असे शब्द बोलीचे वैशिष्ट्य दाखवतात. या बोलीमुळे कथा अधिक जिवंत आणि वास्तववादी वाटते. गावातील वातावरण, लोकांची भाषा आणि त्यांची भावना अधिक स्पष्टपणे समोर येते. ही बोली वाचकाला त्या ग्रामीण जगात घेऊन जाते, ज्यामुळे कथेचा प्रभाव वाढतो आणि वाचन अधिक रंजक व अनुभवपूर्ण बनते.